नमस्कार. शिक्षणातील नवीन विचार प्रवाह प्रकरण क्रमांक 1 कृती संशोधन ओळख व नवोपक्रम या पाठ्यघटकातील मुद्दा क्रमांक ब नवोपक्रम याविषयीची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत. नवोपक्रम या शब्दाची ढोबळ मानाने व्याख्या आपल्याला नवीन उपक्रम अशी करता येईल. नवोपक्रमाला इनोव्हेशन हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो. इनोव्हेशन हा शब्द इनोव्हेट या शब्दापासून तयार झालेला आहे. टू इनोव्हेट याचा अर्थ टू इंट्रोड्यूस नॉवेल्टीज. नॉवेल्टीज म्हणजे नाविन्यता, नवेपणा, नवीन विचार, नवीन कल्पना असं आपल्याला घेता येईल. या नॉवेल्टीज इंट्रोड्यूस करणं म्हणजे इनोव्हेट. इनोव्हेटचा दुसरा अर्थ असा आहे टू मेक चेंजेस. नवीन बदल किंवा परिवर्तन घडवून आणणे म्हणजे इनोव्हेट. नवोपक्रमाच्या दोन व्याख्या आपल्यासमोर आहेत. पहिली व्याख्या आहे नवोपक्रम म्हणजे व्यक्तीला प्रतीत होणारी नवी कल्पना. रॉजर्स यांनी ही व्याख्या मांडलेली आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कल्पकता असते, प्रत्येक व्यक्ती ही सर्जनशील असते, प्रत्येक व्यक्तीमध्ये नवे विचार असतात, नाविन्यपूर्ण त्यांच्यामध्ये कौशल्य असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी प्रतीत होणं म्हणजे नवोपक्रम अशी व्याख्या रॉजर्स यांनी मांडलेली आहे. दुसरी व्याख्या अशी आहे नवोपक्रम म्हणजे नवीन काहीतरी आणणारा, नवीन काहीतरी त्यामध्ये घडणार आहे आणि वर्तमान स्वरूपापेक्षा गुणात्मकदृष्ट्या वेगळा असणारा विचार, वर्तन व बाब होय. म्हणजे नेहमीपेक्षा गुणात्मकदृष्ट्या वेगळा विचार मांडला जातो, वेगळी कृती केली जाते, वेगळं वर्तन केलं जातं किंवा एखादी बाब केली जाते, त्याला नवोपक्रम असं म्हटलं जातं. या दोन व्याख्यांवरनं आपल्याला नवोपक्रम म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. आता नवोपक्रमाची गरज ही शिक्षण प्रणालीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवोपक्रम राबवणं आवश्यक आहे. मग नवोपक्रमाची गरज काय आहे हे आपण पाहूयात. त्यामध्ये मुद्दा क्रमांक 1 अधिकाधिक फलप्राप्ती. शाळेमध्ये गुणात्मकदृष्ट्या सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर नवोपक्रमाची आवश्यकता आहे. गुणात्मकदृष्ट्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे, त्यासाठी नवोपक्रम हे मदत करतात की नेहमीच्या अध्ययनाच्या पद्धती, अध्ययनाच्या सवयी, अध्यापनाच्या पद्धती यांच्या पलीकडे जाऊन नाविन्यपूर्ण एखादी गोष्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मकदृष्ट्या बदल घडून येतो किंवा गुणात्मकदृष्ट्या वाढ दिसून येते. त्यामुळे अधिकाधिक फलप्राप्तीसाठी नवोपक्रम हाती घेणं आवश्यक आहे. 2 नवे मार्ग, योजना व पद्धतींचा शोध. एज्युकेशन फॉर ऑल असं आपण म्हणतो की सर्वांसाठी शिक्षण. मग सर्वांसाठी शिक्षण ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस सर्वांना शैक्षणिक संधीची समानता मिळणं आवश्यक आहे. त्यांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे किंवा किमान अध्ययन क्षमतेपर्यंत आमचे विद्यार्थी पोचले पाहिजेत. त्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम करणं गरजेचं आहे. मग हे उपक्रम जर करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला नवे मार्ग शोधावे लागतील, नव्या योजना राबवाव्या लागतील, नव्या पद्धतींचा वापर करावा लागेल. म्हणजे त्याच अध्यापनाच्या पद्धतींव्यतिरिक्त नव्या योजना मला शोधायच्या आहेत, नव्या पद्धती मला शोधायच्या आहेत, नव्या क्लुप्त्या मला शोधायच्या आहेत, नवे मार्ग मला चोखाळायचे आहेत. त्यासाठी मला नवोपक्रम हाती घ्यावा लागेल आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला नव्या मार्ग, नव्या योजना व पद्धतींचा शोध घेता येतो. म्हणून नवोपक्रमाची गरज आहे. 3 शैक्षणिक गरजा व परिवर्तन. आज विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी वाढत आहे की प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी हा गुणात्मक शिक्षणाकडे
त्या ठिकाणी जातोय किंवा गुणात्मक शिक्षण मिळावं अशी मागणी करतो, त्याची ती गरज आहे. किंवा डिजिटल एज्युकेशन आज मिळालं पाहिजे असं विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणतो. किंवा आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे असं पालक म्हणतात, की मुलांना ते आवडलं पाहिजे. मग अशी ज्यावेळेस गरज पुढे येते त्यावेळेस आपल्याला उपक्रम मदत करतात. मग वेगवेगळे उपक्रम आहेत, ते उपक्रम राबवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्या काही शैक्षणिक गरजा आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होते. किंवा शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी देखील आपल्याला हे उपक्रम मदत करतात. आपण पाहतो की आनंददायी शिक्षण हा उपक्रम बऱ्याच शाळांमध्ये राबवला जातो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना अध्ययनाची गोडी निर्माण होते, शिक्षणाविषयी गोडी निर्माण होते किंवा शाळेविषयी आवड निर्माण होते. तर ह्या सगळ्या गोष्टी नवोपक्रमाच्या माध्यमातून साध्य होतात. म्हणून शैक्षणिक गरजा व परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवोपक्रमाची गरज आहे. 4. मानवी मूल्यांची रुजवणूक. सामाजिक जीवनामध्ये मानवी मूल्यांचा ऱ्हास होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मग जीवनोपयोगी मूल्ये रुजवणं हे महत्त्वाचं आहे. मग अशा वेळेस ही मूल्य अध्ययन अध्यापनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष रुजवली जातीलच असं नाही. अप्रत्यक्षरित्या त्या अंगांना स्पर्श होतो किंवा त्या मूल्यांना स्पर्श होतो, परंतु ती मूल्य जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जातीलच असं नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक आपल्याला काही उपक्रमांचा वापर करता येतो. मग ही मूल्य जर आपल्याला रुजवायची असतील तर त्यासाठी आपण नवोपक्रम हाती घेऊन ह्या मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये करता येते. मग सामाजिक मूल्य असतील, सांस्कृतिक मूल्य असतील किंवा मानवी मूल्य असतील, राष्ट्रीय मूल्य असतील, तर त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपल्याला हाती घेता येतात आणि या उपक्रमांच्या माध्यमातून मानवी मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येतात. 5. चैतन्यशील शिक्षण प्रक्रिया. शिक्षण प्रक्रियेला अनेक आयाम आहेत, अनेक मिती आहेत, अनेक बाजू आहेत. ह्या सर्व बाजूंना गतिमान करण्यासाठी आणि शिक्षण प्रक्रिया चैतन्यशील करण्यासाठी नवीन उपक्रम राबवणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस नवीन उपक्रम राबवतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्या उपक्रमांच्या माध्यमातून त्या संकल्पनेविषयी आवड निर्माण होते आणि शिक्षण प्रणालीमध्ये देखील त्याच गोष्टी किंवा तोच रटाळपणा दूर होऊन नाविन्यता येते आणि शिक्षण प्रक्रिया किंवा शिक्षण प्रणाली ही देखील चैतन्यशील होते. म्हणून शिक्षण प्रक्रिया चैतन्यशील करण्यासाठी नवोपक्रमाची गरज आहे. त्यानंतर 6. शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाची अंगे. अध्ययन अनुभूती, अध्ययन निष्पत्ती आणि उद्दिष्टे यांच्या एकत्रित साध्यतेविषयीचा विचार अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा आहे. की एकाच वेळेस जर आपण याचा विचार केला तर ह्या गोष्टी आपल्याला क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या वाटतात. मग यावर परिणामकारक उपाययोजना ही नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करता येते. की मुलांना वेगळ्या नाविन्यपूर्ण अध्ययन अनुभूती दिल्या पाहिजे, की ज्या अध्ययन अनुभूती त्या उद्दिष्टांशी संबंधित असतील आणि ती उद्दिष्ट या अध्ययन अनुभूतीच्या माध्यमातून साध्य होतील, म्हणजे अध्ययन निष्पत्ती मिळेल. म्हणून शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाची जी अंग आहेत ती अंग आपल्याला विचारात घेऊन नवोपक्रम करता येईल आणि या नवोपक्रमाच्या माध्यमातून ही शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाची जी अंग आहेत ही आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं परिणामकारकरित्या आपल्याला राबवता येतील. 7. शैक्षणिक स्तर व उद्दिष्टे. शिक्षणाची वेगवेगळ्या स्तरांवरील उद्दिष्टे ही वेगवेगळी आहेत. मग प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर या स्तरांचा जर आपण विचार केला तर उद्दिष्ट ही त्यांची व्याप्ती त्या ठिकाणी वाढत जाते. मग ही उद्दिष्ट साध्य व्हायची असेल तर आपल्याला नवे मार्ग चोखाळावे लागतील. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला प्राथमिक स्तरावर देखील निर्माण करायचा आहे, तोच माध्यमिक स्तरावर देखील निर्माण करायचा आहे. परंतु या मुलांसाठी
वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपल्याला राबवावे लागतील. म्हणून शैक्षणिक स्तर व उद्दिष्टे ही अधिक परिणामकारक आपल्याला रुजवण्यासाठी आपल्याला नवोपक्रमाची आवश्यकता आहे. 8. आदर्श व्यक्तिमत्व व तेजोवलय. प्रत्येक संस्थेला स्वतःचे असे व्यक्तिमत्व असते आणि त्या व्यक्तिमत्वाचा जनमानसावर ती प्रतिमा उमटलेली असते. त्याला संस्थेचं तेजोवलय असं म्हटलं जातं. मग संस्थेतील सर्जनशील मानवी घटकांमुळे त्या संस्थेला हे तेजोवलय प्राप्त झालेलं असतं. त्या संस्थेतील केवळ वास्तू म्हणजे तेजोवलय नव्हे, तर संस्थेतील सर्जनशील व्यक्तींनी आपल्या प्रतिभेने जे नवोपक्रम राबवलेले असतात त्याचे प्रतिबिंब पडून संस्थेचे प्रखर तेजोवलय तयार झालेले असते. म्हणजे संस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये जे सर्जनशील शिक्षक असतात त्यांनी राबवलेले जे काही नवोपक्रम आहेत त्या नवोपक्रमाचं प्रतिबिंब हे शाळेतून दिसत असतं. आपण म्हणतो की काही शाळा ह्या खूप उपक्रमशील आहेत, काही शाळा ह्या खूप नाविन्यपूर्ण आहेत, काही शाळा ह्या डिजिटल आहेत असं आपण म्हणतो. पण त्याच्या मागं ह्या सर्जनशील शिक्षकांची प्रेरणा असते किंवा ह्या सर्जनशील शिक्षकांचं काम असतं, त्याचा परिणाम हा शाळेतून दिसत असतो आपल्याला. मग गुणवत्तापूर्ण शाळा असतील, आनंददायी शाळा असतील किंवा डिजिटल शाळा असतील असं आपण म्हणतो, तर हे व्यक्तिमत्व किंवा हे तेजोवलय या सर्जनशील शिक्षकांच्या मदतीनं तयार झालेलं असतं आणि असं तेजोवलय तयार करण्यासाठी आपल्याला नवोपक्रमाची गरज आहे. 8. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला रुजवायचा आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी देखील आपल्याला नवोपक्रम हाती घेता येतात. मग आता नवोपक्रमाचे महत्त्व काय आहे, का नवोपक्रम करायचं, त्याचं काय महत्त्व आहे? तर एक, शिक्षकांना आपले विचार कृतीत आणण्याची संधी मिळते. की प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक शिक्षकामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी असतात, सर्जनशील विचार असतात, काही नवीन क्लुप्त्या त्याच्याकडे असतात, काही नवीन कौशल्य असतात. त्याचा वापर करून अध्ययन अध्यापन किंवा गुणात्मकदृष्ट्या शाळेची प्रगती होते किंवा विद्यार्थ्यांची प्रगती होते. मग त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही उपजत गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याला मांडण्याची संधी मिळते. म्हणून नवोपक्रमाचं महत्त्व आहे की शिक्षकांना आपले विचार कृतीत मांडण्याची संधी मिळते. 2. विद्यार्थ्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या समस्येवर स्वप्रयत्नाने उपाय शोधण्याचा प्रयत्न. आता शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या बाबतीत ज्या समस्या निर्माण झालेल्या असतात त्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शिक्षक स्वप्रयत्न करतो आणि ज्यावेळेस तो प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला मार्ग सापडतो. म्हणून हे महत्त्व आपल्याला लक्षात घेता येईल. 3. गुणवत्तेत वाढ. नवोपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मकदृष्ट्या बदल घडून येतो किंवा गुणवत्तापूर्ण वाढ दिसून येते. म्हणून नवोपक्रम हाती घेणं आवश्यक आहे किंवा हे नवोपक्रमाचं महत्त्व आहे. 4. उत्कृष्टतेचा ध्यास असणाऱ्या शिक्षकास स्वप्रेरणा मिळते. की प्रत्येक शिक्षक हा काहीतरी क्रियाशील असतो, सर्जनशील असतो आणि ज्यावेळेस तो एखादी गोष्ट करतो त्याची यशस्वीतेनंतर त्याला नवीन काहीतरी करण्याची स्वप्रेरणा मिळते, अधिक चांगलं करण्याची स्वप्रेरणा मिळते. म्हणून नवोपक्रम या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. 5. नाविन्यता. अध्ययन अध्यापन असेल, शिक्षण प्रक्रिया असेल, अध्यापनाच्या पद्धती असतील, अध्यापनाचे तंत्र असतील, तर यांच्यामध्ये आपल्याला नाविन्यता आणता येते आणि त्याचा परिणाम गुणवत्तेवर निश्चितच होतो. म्हणून नवोपक्रम महत्त्वाचा आहे. आणि 6. आत्मविश्वास. की प्रत्येक शिक्षकामध्ये त्या ठिकाणी आत्मविश्वास निर्माण होतो की एखादी गोष्ट केल्यानंतर त्या गोष्टीमुळे किती सकारात्मक बदल घडून आलेला आहे, त्याची यशस्वीता पाहिल्यानंतर त्या शिक्षकामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून नवोपक्रम महत्त्वाचं आहे. आता नवोपक्रमाचे
प्रकार किंवा नवोपक्रमाची क्षेत्र कोणती आहेत हे आपण पाहूयात. तर शिक्षण प्रणाली ही विद्यार्थी केंद्रित आहे. त्या अनुषंगानं नवोपक्रमाची क्षेत्र बघा: आंतरक्रिया, अध्ययन, अध्यापन, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, शालेय प्रशासन, विद्यार्थी लाभाच्या योजना, समाज व समाजबंधन, सहशालेय प्रशासन, मूल्यमापन, ही सगळी 10 क्षेत्र नवोपक्रमाची आहेत. उदाहरणार्थ अध्ययन, विद्यार्थ्यांच्या ज्या अध्ययनाच्या सवयी आहेत, या अध्ययनाच्या सवयींच्या बाबत आपल्याला नवोपक्रम करता येतो. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याला एखाद्या विषयी अनास्था आहे किंवा एखादा विषय आवडत नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, आवड निर्माण करायची आहे. मग त्या दृष्टीनं आपल्याला काही अध्ययन सवयी ज्या आहेत, त्या अध्ययन सवयीच्या अनुषंगानं मुलाला अध्ययन करायला लावता येईल. आणि ते परिणामकारक जर उपक्रम असतील, त्या अध्ययनाच्या सवयी असतील, तर आपोआप विद्यार्थ्यांच्या अध्ययन सवयीवर त्याचा परिणाम होतो आणि त्या विषयाची गोडी त्या विद्यार्थ्याला निर्माण होते. तर अशी ही सगळी क्षेत्र आहेत. ही क्षेत्र आपल्याला कृती संशोधन नवोपक्रम करत असताना विचारात घ्यावी लागतात. आता नवोपक्रमाच्या पायऱ्या आहेत की नवोपक्रम करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, समस्यांची यादी. सर्वप्रथम गुणवत्ता विषयक ज्या काही समस्या आहेत, त्या समस्यांची यादी करून घ्यावी. त्यांचा प्राधान्यक्रम लावावा आणि त्यातील जी महत्त्वाची समस्या आहे ती विचारात घेऊन आपण ती समस्या काय करावी, निवडावी. म्हणजे नवोपक्रम करत असताना आपल्याला काही गुणवत्ता विषयक समस्यांची यादी करावी लागेल. त्या यादी केल्यानंतर त्याचा प्राधान्यक्रम लावायचा आहे आणि त्यात महत्त्वाची असणारी समस्या आपण निवडायची आहे. आता दुसरी पायरी आहे कारणे. आता ह्या पायरीवर आपल्याला काय करायचं आहे, तर समस्येचं ढोबळ स्वरूप आपल्याला ठरवायचं आहे. ही समस्या का निर्माण झाली, त्याच्या मागची कारणं आपल्याला शोधायची आहे. आणि तिसरं, समस्या सोडवणे महत्त्वाचे का आहे. दुसऱ्या पायरीवर आपल्याला बघा 3 गोष्टी करायच्या आहेत. समस्येचं ढोबळ स्वरूप ठरवायचं आहे, त्यानंतर समस्या का निर्माण झाली त्याची कारणं शोधायची आहेत, आणि तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे की समस्या सोडविणं का महत्त्वाचं आहे, हे आपल्याला या दुसऱ्या पायरीवर करायचं आहे. नवोपक्रमाची तिसरी पायरी आहे शीर्षक. आता या पायरीवर आपल्याला समस्येचे निश्चित स्वरूप ठरवायचं आहे की ही समस्या नेमक्या शब्दात आपल्याला मांडायची आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, शीर्षक असं म्हणतो. उदाहरणार्थ, रद्दीतून ग्रंथालय, आनंददायी शिक्षण. तर अशा स्वरूपाचं शीर्षक आपल्याला निश्चित करायचं आहे. त्यासाठी आधी आपल्याला समस्येचं निश्चित स्वरूप ठरवावं लागेल. त्यानंतर 4 उद्दिष्टे. कोणतीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीमागे काहीतरी हेतू असतो, काहीतरी उद्दिष्ट असतं किंवा काहीतरी ध्येय असतं. तसं नवोपक्रम करत असताना आपल्याला या ठिकाणी काही उद्दिष्टांचा विचार करायचा आहे. मग कोणत्या गोष्टी साध्य करायच्या आहेत, त्या कोणासाठी आहेत, त्यासाठी काय करावे लागेल आणि त्यामुळे कोणते बदल होतील, या बाबींचा विचार करून आपल्याला नवोपक्रमाची उद्दिष्ट ठरवायची आहेत. मग ही उद्दिष्ट एक 5 ते 7 उद्दिष्ट त्या ठिकाणी असावीत. त्यानंतर पाचवी पायरी आहे नियोजन. उद्दिष्टे निश्चित झाल्यानंतर उपक्रमाचे नियोजन आपल्याला करायचं आहे. मग त्यासाठी काही साहित्य आपल्याला तयार करावं लागेल. हा उपक्रम आपण कोणासाठी राबवणार आहोत, त्याचा कालावधी किती असणार आहे, तो कोणत्या टप्प्यानं आपण त्याची कार्यवाही करणार आहे, त्याची निरीक्षणं कशी करणार, त्याच्या नोंदी कशा ठेवणार, त्याचे निष्कर्ष कसे काढणार, आणि हे सगळं करत असताना आपण ज्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणची पूर्वपरवानगी देखील आपल्याला घ्यावी लागते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नियोजनामध्ये येतात आणि नियोजन हे आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. हे 5व्या टप्प्यावर आपल्याला नवोपक्रमाचं नियोजन करायचं आहे.
त्यानंतर 6 कार्यवाही. आपण ज्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे ते नियोजन प्रत्यक्ष अंमलात आणणं म्हणजे कार्यवाही. मग कार्यवाही करत असताना आपण ज्या गटावर काम करणार आहोत त्या गटाची पूर्वस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे आणि ती जाणून घेतल्यानंतर आपण केलेल्या नियोजनाप्रमाणे टप्प्याटप्प्याने आपल्याला प्रत्यक्ष कार्यवाही करायची आहे. त्यानंतर 7 माहिती संकलन. कार्यवाही पूर्ण झाल्यावर नियोजनात येत असेल तर उत्तर चाचणी आपल्याला घ्यायची आहे. मग माहितीचं संकलन करत असताना आपल्याला विद्यार्थ्यांचं निरीक्षण करायचं आहे, पूर्वचाचणी घ्यायची आहे, उत्तर चाचणी घ्यायची आहे. आपण जे काही उपक्रम राबवतो त्या उपक्रमांमधून जे काही आपल्याला साध्य करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण आणि नोंदी आपल्याला ठेवायच्या आहेत. माहितीच्या संकलनामध्ये आपल्याला माहितीचं कोष्टकीकरण करायचं आहे, शेकडेवारी काढायची आहे, त्याचं विश्लेषण करायचं आहे, त्याचे आलेख काढायचे आहेत. ह्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती संकलनामध्ये करायच्या आहेत. परंतु माहितीचं संकलन कसं करणार आहोत, कोणत्या गोष्टी वापरणार आहोत तर त्याचीही पूर्वतयारी आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल. आणि 8 यशस्वीता. नवोपक्रमाची जी शेवटची पायरी आहे ती आहे यशस्वीता, की मिळालेल्या माहितीवरून व निष्कर्षावरून आपण जे काही उपक्रम राबवले ते उपक्रम किती परिणामकारक ठरले हे आपल्याला पाहायचं आहे. मग त्या उपक्रमांचा फायदा कोणाला झाला, किती झाला, कसा झाला, तयार केलेलं साहित्य किती परिणामकारक होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या यशस्वीतेमध्ये मांडायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं या नवोपक्रमाच्या 8 पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांच्या अनुषंगानं आपल्याला नवोपक्रमाचं काम आपल्या शाळेमध्ये करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण नवोपक्रम ही संकल्पना, नवोपक्रमाची गरज काय आहे, नवोपक्रमाचं महत्त्व, नवोपक्रमाची क्षेत्रे आणि नवोपक्रमाच्या पायऱ्या अभ्यासलेल्या आहेत. धन्यवाद.